हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केलाय आययुपीएससी नेमिंग आणि त्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपण बघू शकतो. नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे आययुपीएससी नेमिंग फॉर ब्रांच अल्केन्स. तर बघू शकता एक्झाम्पल घेऊ आपण CH3. त्यानंतर बघू शकता कार्बन कार्बनची चेन असेल. आता कार्बन कार्बनच्या चेन मध्ये एक जर असेल ब्रांच कार्बन, बघू शकता ब्रांचेस जर प्रेझेंट असेल, इथे असेल CH3, इथे असेल CH, त्यानंतर इथे असेल CH3, पुन्हा इथे बघू शकता तुम्ही इथे असेल CH2 आणि इथे असेल CH3. तर यामध्ये बघू शकता स्ट्रेट चेन तर प्रेझेंट आहे, त्यासोबत एक ब्रांच कार्बन सुद्धा प्रेझेंट आहे. आता जर ब्रांच कार्बन प्रेझेंट असेल त्यावेळेस आपल्याला आययुपीएससी नेम कसं घ्यावं लागेल ते आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता फर्स्ट सिलेक्ट करावं लागेल आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करताना नेहमी लक्षात ठेवायचं की स्ट्रेट चेन हे ऑलवेज लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल असं नाही, बरोबर. तर आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करताना लक्षात घ्यायचं आहे की त्यामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ कार्बन असले पाहिजे. मीन्स मोस्ट नंबर ऑफ कार्बन जिकडे असेल ते असेल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. तर बघू शकता फर्स्ट आपण जर स्ट्रेट गेलो, स्ट्रेट चेन मध्ये बघितलं आपण तर 1 2 3 4 5 कार्बन्स आहे. तर जर आपण स्ट्रेट चेन मध्ये बघितलं तर 5 कार्बन्स आहे. त्यानंतर आपण बघू शकतो स्ट्रेट चेन मध्ये गेल्यानंतर आपण त्यानंतर ब्रांच मध्ये सुद्धा जाऊ शकतो. स्ट्रेट जाऊन ब्रांच मध्ये जर आलो आपण खाली तर बघू शकता आता बॉन्ड टू बॉन्ड आपल्याला जायचं आहे. आता स्ट्रेट जाऊन जर आपण डाऊनवर्ड साईडनं आलो, मीन्स ब्रांच साईडनं म्हणू शकतो आपण, ब्रांच साईडनं जर आलो पुन्हा आपण वर वापस जाऊ शकत नाही, बिकॉज CH3 आणि CH2 मध्ये कुठल्याही बॉन्डचं कनेक्शन नाही आहे. मीन्स जेव्हाही आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची आहे, आपल्याला बॉन्ड टू बॉन्ड समोर जायचं आहे आणि त्यानंतर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची आहे. जर इथे बॉन्ड कनेक्शनच नसेल तर हा चेनचा पार्ट नसणार आहे. त्यानंतर बघू शकता यामध्ये 1 2 3 and 4 कार्बन्स आहे. तर बघितलं तर स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन्स आहे आणि ब्रांच मध्ये जर आलो तर 4 कार्बन्स आहे. मीन्स आपली लॉंगेस्ट चेन असेल स्ट्रेट चेन. त्यानंतर बघू शकता जसं लेफ्ट हँड साईडनं आपण डाऊनवर्ड साईडनं आलो तसंच राईट हँड साईडनं सुद्धा आपण डाऊनवर्ड साईडने येऊ शकतो. पुन्हा बघा बॉन्ड टू बॉन्ड या CH2 आणि CH3 मध्ये कनेक्शन नाही आहे, तर एकदा डाऊनवर्ड आल्यानंतर पुन्हा आपण अपवर्ड जाऊ शकत नाही. तर बघू शकता 1 2 3 and 4 कार्बन्स आहे. पुन्हा डाऊनवर्ड साईडनं आलो तरी तर स्ट्रेट चेन मध्ये आपले 5 कार्बन्स आहे आणि जर आपण ब्रांच मध्ये उतरलो तर 4 कार्बन्स आहे. मीन्स लॉंगेस्ट चेन असेल स्ट्रेट चेन. आता लॉंगेस्ट चेन झाली आहे स्ट्रेट चेन, तर 5 कार्बन्सची जी चेन आहे ते लॉंगेस्ट चेन असेल. आणि या लॉंगेस्ट चेन मध्ये बघू शकता तुम्ही हे जे लेंथ चेन सिलेक्ट झालेली आहे, हा जो CH3 असेल हा चेनचा पार्ट नसणार आहे, बिकॉज आपण स्ट्रेट चेन सिलेक्ट झालेली आहे. स्ट्रेट चेन सिलेक्ट झाल्यानंतर आपण CH3 बघू शकतो. सरळ गेलेलो आपण तर CH3 होऊन जाईल ब्रांच कार्बन आणि ब्रांच कार्बनला आपल्याला लिहावं लागेल ऍज अ सबस्टिट्यूट. आणि ऍज अ सबस्टिट्यूट लिहिताना लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की याला द्यावं लागेल आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर. आता जर आपण लेफ्ट साईडनं आलो तर नंबर येते 1 2 and 3. राईट साईडनं जर आलो तरी बघू शकता 1 2 and 3. मीन्स दोन्ही साईडनं सेम नंबर येत आहे. आपल्याला द्यायचा नंबर त्या साईडनं ज्या साईडनं कमीत कमी नंबर येत असेल आणि दोन्ही साईडनं सेम नंबर येत आहे तर याचा नंबर येऊन जाईल 3. त्यानंतर बघू शकता याला नंबर दिला आपण 3. आता जो सबस्टिट्यूट ग्रुप आहे बघू शकता, आता सबस्टिट्यूट जो ग्रुप आहे तो CH4 पासून तयार झालेला आहे. CH4 पासून तयार झालेला आहे CH3. तर बघू शकता सबस्टिट्यूट ग्रुप मध्ये एक हायड्रोजन लेस आहे. मीन्स जो आपला सबस्टिट्यूट ग्रुप आहे त्यात एक हायड्रोजन लेस आहे दॅन द अल्केन. आणि अशा ग्रुपला म्हणतो आपण अल्किल ग्रुप, ज्यामध्ये अशा ग्रुपला म्हणू आपण अल्किल ग्रुप ज्यामध्ये 1 हायड्रोजन लेस असेल दॅन द अल्केन. सो आता CH3 असेल, CH3 ला म्हणू आपण मिथाइल, मिथेनचा होऊन जाईल मिथाइल. सपोज जर ब्रांच मध्ये असता C2H5, आता बघू शकता C2H6 असेल इथेन. जर ब्रांच मध्ये असता C2H5 तर याला म्हणू आपण इथाइल, इथेन पासून होऊन जाईल इथाइल. त्यानंतर C3H8 बघू शकता, C3H8 असेल, C3H8 पासून म्हणाल C3H7 दॅट इज होऊन जाईल प्रोपाइल. बघू शकता दॅट इज होईल प्रोपाइल. सो जो आपला इथेन असेल, इथेन पासून जर आपण 1 हायड्रोजन लेस केला तर तयार होते आपला अल्किल ग्रुप. सो CH4 पासून झाला CH3 तर मिथाइल. C2H6 पासून C2H5 झाला तर बघू शकता C2H6 पासून C2H5 झाला तर इथाइल होऊन जाईल. C3H8 पासून C3H7 झाला तर होऊन जाईल प्रोपाइल. तर बघू शकता आता अल्फाबेट आलेला आहे, नंबर आलेला आहे, नंबर नंतर अल्फाबेट येणार आहे. तर यांच्या मध्ये देतो आपण हायफन. तर बघू शकता 3 मिथाइल, ह्या होऊन जाईल 3 मिथाइल झालेला आहे. त्यानंतर बघू शकता किती कार्बन्स आहे यामध्ये, स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन्स. तर आता लिहावं लागेल आपल्याला पॅरेंट. फर्स्ट आपण लिहिला सबस्टिट्यूट दॅट इज ब्रांच.
फर्स्ट आपल्याला लिहावं लागेल ब्रांच, त्यानंतर लिहावं लागेल पॅरेंट. तर पॅरेंट बघू शकता 5 कार्बन्स आहे, 5 कार्बन्स असेल तर पॅरेंट असेल पेंटेन. सो 5 कार्बन्स आहे, 5 कार्बन्स असेल तर पॅरेंट असेल पेंटेन. तर याचं नेमिंग होऊन जाईल 3 मिथाइल पेंटेन. सो याचं नेमिंग झालेलं आहे आपलं 3 मिथाइल पेंटेन. बघू शकता आणखी एक्झाम्पल घेऊ आपण असे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. एक्झाम्पल असणार आहे, बघून घ्या आता एक्झाम्पल. यामध्ये स्ट्रेट चेन दिसत असेल तुम्हाला आणि एक दिसत असेल ब्रांच. तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. आणि तुम्ही सांगितलंय की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ही ऑलवेज स्ट्रेट असेल असं नाही. तर बघू शकता फर्स्ट आपण बघू स्ट्रेट चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स 1 2 बघू शकता 1 2 3 4 5 6 and 7 कार्बन ऍटम्स आहे इन द स्ट्रेट चेन. नेक्स्ट पॉसिबिलिटी बघू शकतो आपण. स्ट्रेट जाऊन जर आपण डाऊनवर्ड साइडने आलो तर बघू शकता 1 2 3 4 and 2 6. इथे 2 कार्बन्स आहे तर 6 होऊन जाईल. 6 कार्बन्स आहे इन द डाऊनवर्ड साइड. आणि एकदा डाऊन आल्यानंतर आपण अपवर्ड जाऊ शकत नाही बिकॉज यांच्या मधात कुठलंही कनेक्शन नाही आहे. बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन लागेल आपल्याला. त्यानंतर इकडून जाऊन सुद्धा आपण खाली येऊ शकतो. तर बघू शकता 1 2 3 4 5 and 6. जर आपण कुठल्याही साईडने आलो लेफ्ट किंवा राईट साईडने जर डाऊनवर्ड साईडला आलो तर आपल्याला मिळत आहे 6 कार्बन्स. आपण लेफ्ट साईडने आलो तरी 6 कार्बन मिळाले, राईट साईडने आलो तरी आपल्याला 6 कार्बन मिळाले आणि आपल्याला स्ट्रेट चेन मध्ये मिळाले 7 कार्बन्स इन टोटल. सो 7 कार्बन्स हे असतील मोर नंबर ऑफ कार्बन्स. तर बघू शकता यामध्ये 7 कार्बन हे मोर नंबर ऑफ कार्बन असेल तर बघू शकता हा होऊन जाईल आपला पॅरेंट अल्केन. आणि हा जो C2H5 आहे बघू शकता आता स्ट्रेट चेन आपण सिलेक्ट केली आहे. स्ट्रेट चेन इज द लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केली आहे. सो हा जो C2H5 असेल हा असेल ब्रांच चेन. स्ट्रेट चेन सिलेक्ट झाली त्यानंतर लॉंगेस्ट चेन स्ट्रेट चेन असेल आणि त्यानंतर C2H5 हा होऊन जाईल ब्रांच चेन. तर याचं नेमिंग बघू शकता तुम्ही. फर्स्ट सुरुवातीला 4th नंबरला आपल्याला बघावं लागेल लेफ्ट साइडने 1 2 3 and 4. लेफ्ट साइडने 4 नंबर आहे, राईट साइडने होऊ शकता 1 2 3 and 4. राईट साइडने सुद्धा 4 नंबर आहे. तर होऊ शकता 4. त्यानंतर आताच बघितलं आपण C2H5 असेल ब्रांच मध्ये तर आपण लिहायला 4 इथाइल. सो हा झाला 4 इथाइल. त्यानंतर 7 कार्बनची चेन आहे. 7 कार्बनची चेन असेल तर आलं हेप्टेन. सो 7 कार्बन असेल म्हणून आलं हेप्टेन. तर बघू शकता 4 इथाइल हेप्टेन हे असेल आपलं IUPAC नेमिंग फॉर द कंपाऊंड. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल असेल थर्ड एक्झाम्पल बघून घेऊ आपण. CH3 CH3 त्यानंतर बघू शकता CH2 CH3. तर बघू शकता एक एक्झाम्पल घेतलं आपण आणखी. आता या एक्झाम्पल मध्ये बघू शकता नंबर ऑफ कार्बन ऍटम्स बघावं लागेल आपल्याला. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कुठे फॉर्म होईल तर बघू शकता आता स्ट्रेट जर गेलो आपण तर आपल्याला नंबर ऑफ कार्बन ऍटम्स मिळाले 1 2 3 and 4. 4 नंबर ऑफ कार्बन ऍटम्स मिळाले आपल्याला स्ट्रेट गेलो तेव्हा. जेव्हा आपण लेफ्ट कडून डाऊनवर्ड साइडने गेला तेव्हा मिळेल 1 2 and 3 कार्बन ऍटम्स. जेव्हा आपण राईट कडून डाऊनवर्ड साइडने गेलो तेव्हा मिळाले आपल्याला 1 2 3 and 4 कार्बन ऍटम्स. तर आता स्ट्रेट चेन मध्ये सुद्धा 4 कार्बन ऍटम्स आहे आणि राईट साइडने डाऊनवर्ड आलो आपण तरी 4 कार्बन ऍटम्स आहे. अशा वेळेस आपण नेहमी सिलेक्ट करू स्ट्रेट चेन बिकॉज सेम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आहे दोन्हीकडून. राईट साइडने डाऊनवर्ड आलो तरी 4 आहेत, स्ट्रेट आलो तरी 4 आहेत. तर बघू शकता स्ट्रेट चेनच आपण अशा वेळेस सिलेक्ट करू. आणि हा जो CH3 असेल हा स्ट्रेट चेनचा पार्ट झालेला नाहीये बघू शकता. तर याला म्हणू आपण ब्रांच आणि ब्रांचला आपण याचा सबस्टिट्यूट राईट करू. आणि सबस्टिट्यूट राईट करताना बघू शकता जे ब्रांच आहे ते CH3 आहे. आता बघून घ्या CH3 ब्रांच असेल तर मिथाइल येईल आणि याला द्यायचा आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर. तर लेफ्ट साइडने जर आलो तर याला नंबर आहे सेकंड आणि राईट साइडने जर आलो तर बघू शकता 1 2 and 3 थर्ड नंबर आहे. लेफ्ट साइडने सेकंड नंबर आहे तर लेफ्ट साइड कडून जाऊ आपण 2 मिथाइल. सो म्हणजे 2 मिथाइल बघू शकता हा झालेला आहे 2 मिथाइल. त्यानंतर बघू शकता 4 कार्बन ऍटम्स आहे स्ट्रेट चेन मध्ये दॅट इज लॉंगेस्ट चेन आहे ते 2 मिथाइल ब्युटेन. सो याचा IUPAC नेम असेल 2 मिथाइल ब्युटेन. नेक्स्ट आपण 4th नंबरचं एक्झाम्पल बघून घेऊ. बघू शकता स्ट्रेट चेन ऑफ कार्बन्स घेऊ आपण. स्ट्रेट चेन ऑफ कार्बन्स मध्ये 5 कार्बन्स आपण घेतलेले. त्यानंतर बघू शकता 5 कार्बन्स घेतल्यानंतर डाऊनवर्ड साइडने आपण घेऊन घेऊ C2H5. डाऊनवर्ड साइडने घेतला आपण C2H5. इकडे येऊन जाईल CH3, इकडे येऊन जाईल CH, त्यानंतर येईल बॉन्ड, त्यानंतर इथे येऊन जाईल CH2, त्यानंतर इथे येऊन जाईल CH2, त्यानंतर येऊन जाईल इकडे CH3. तर आता बघू शकता आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करायचे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आणि लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स मोर अँड मोस्ट नंबर ऑफ कार्बन ऍटम्स लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्येच लिहायचे. तर बघू शकता फर्स्ट आपण स्ट्रेट चेन बघू. स्ट्रेट चेन मध्ये बघू शकता 5 नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आहे.
सो स्ट्रेट चेन मध्ये आले 5 नंबर ऑफ ॲटम. त्यानंतर लेफ्ट कडून डाऊनवर्ड साईडला जर आपण गेलो तर 1 2 and 2 4 2 and बघू शकता इथे 2 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहे. C2 असेल तर 2 कार्बन्स आहे. तर 1 2 and 4 कार्बन ॲटम्स आहे. जर आपण राईट कडून डाऊनवर्ड साईडने आले तर बघू शकता 1 2 3 4 and 2 6. तर बघू शकता स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन ॲटम आहे. तर राईट कडून जर आपण डाऊनवर्ड साईडला आलो तर आपल्याकडे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहे 6. तर आपल्याला जे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करावं लागेल. आता सिलेक्ट करावं लागेल आपल्याला राईट कडून डाऊनवर्ड साईडनं, बिकॉज नंबर ऑफ कार्बन ॲटम्स तिथे मोर आहेत दॅन द स्ट्रेट चेन. सो तुम्हाला सांगितलंय मी ऑलवेज स्ट्रेट चेन ही लॉंगेस्ट चेन असेल असं नाही. सो आता जे लॉंगेस्ट चेन बनलेली आपली ती बनलेली आहे राईट कडून डाऊनवर्ड साईडनी. तर बघू शकता राईट कडून जर डाऊनवर्ड साईडने आलो तर 6 कार्बन ॲटम्स आहेत आणि आपल्याला 6 कार्बन ॲटम्स मिळालेले आहेत आणि स्ट्रेट चेन मध्ये मिळाले आपल्याला 5 कार्बन ॲटम्स. आता अशा केसमध्ये जेव्हा आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली त्यानंतर जो रिमेनिंग असेल दॅट इज CH3. हा CH3 म्हणजे ब्रांच, बिकॉज आपण C2H5 कडून वर नाही जाऊ शकत. बघू शकता इथे बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन नाही आहे, त्यामुळे हा CH3 असेल ब्रांच. तर लॉंगेस्ट चेन मध्ये बघू शकता 6 कार्बन ॲटम्स आहे. लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन ॲटम्स असेल त्यानंतर आपल्याला द्यावं लागेल CH3 ला लोएस्ट पॉसिबल नंबर. CH3 ला लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा असेल तर बघू शकता तुम्ही आता सगळे नंबर्स आपण काढून घेऊ, त्यानंतरच आपल्याला CH3 ला लोएस्ट पॉसिबल नंबर देता येईल. तर बघू शकता आता CH3 ला द्यायचा लोएस्ट पॉसिबल नंबर. आता बघा इथे 2 कार्बन्स ॲटम आहे. 2 नंतर इथे म्हणजे हा म्हणजे थर्ड नंबरला ब्रांच, बिकॉज इथे 2 कार्बन्स आहे. 2 कार्बन्स नंतर हा म्हणजे थर्ड नंबर. इथे 2 कार्बन्स असल्याने 2 नंबर इथेच झाले आणि थर्ड नंबर इकडून. राईट साईडने जर आलो तर बघू शकता आपण 1 2 3 and 4 नंबर येईल. राईट कडून येईल 4 नंबर जो आपल्याला कॅन्सल करावा लागेल आणि सिलेक्ट करावा लागेल आपल्याला 3 जो आला डाऊनवर्ड साईडने, दॅट इज 2 and 1 that is 3. तो CH3 जो प्रेझेंट आहे तो 3 नंबरला प्रेझेंट आहे. 3 CH3 असेल तर ब्रांच म्हणून आपण मिथाइल. सो 3 मिथाइल. त्यानंतर बघू शकता 3 मिथाइल नंतर 6 कार्बन आहे चेन मध्ये तर चेन होऊन जाईल हेक्सेन. सो नेमिंग झालेलं आहे 3 मिथाइल हेक्सेन. या प्रकारे करू शकतो आपण IUPAC नेमिंग फॉर द कंपाऊंड. बघू शकता 3 मिथाइल हेक्सेन. IUPACच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण बघत आहोत की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन हे ऑलवेज स्ट्रेट असेल असं नाही. त्यानंतर एकदा का आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली की त्यानंतर जो कार्बन ॲटम्स लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनच्या बाहेर असेल तो जरी स्ट्रेट चेन मध्ये असला तरी तो होईल ऍज अ सबस्टिट्यूट. जरी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनचा तो पार्ट नसेल, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनचा कार्बन ॲटम जर पार्ट नसेल आणि तो स्ट्रेट चेन मध्ये असला तरी त्याला घेऊ आपण ऍज अ सबस्टिट्यूट ऑर ऍज अ ब्रांच. तर बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे सिमिलर. तर इथे आपण एक घेतलेली आहे कार्बन ॲटमची चेन. कार्बन ॲटमच्या चेन मध्ये होऊ शकता स्ट्रेट चेन जर आपण सिलेक्ट केली, सुरुवातीला जर आपण स्ट्रेट चेन बघितलं तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स होऊन जाईल 3. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहे 3 ऑन द स्ट्रेट चेन. त्यानंतर जर आपण 1 2 आणि डाऊनवर्ड साईडने आलो तर 3 4 and 5 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आपल्याला मिळालेले 5. या साईडनी जर राईट साईडनी डाऊनवर्ड आलो 1 2 3 4 and 5. सो राईट साईडनी डाऊनवर्ड या किंवा लेफ्ट साईडनी डाऊनवर्ड या, दोन्ही साईडनी तुम्हाला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स जे मिळालेले आहेत ते मिळालेले आहे सेम. अशा वेळेस तुम्ही राईट कडून येऊ शकता आणि लेफ्ट कडून येऊ शकता आणि तुम्हाला बघायला मिळेल की लॉंगेस्ट चेन मध्ये 5 कार्बन ॲटम्स आपल्याला मिळत आहे डाऊनवर्ड साईडनी आणि जर आपण स्ट्रेट गेलो तर मिळत आहे 3 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. अशा वेळेस आपल्याला सिलेक्ट करायचे आहे लॉंगेस्ट कार्बनची चेन. सो आपण सिलेक्ट करू लेफ्ट कडून जर सिलेक्ट केली तर बघू शकता लॉंगेस्ट कार्बनची चेन आपण लेफ्ट कडून जर सिलेक्ट केली तर आपल्याला जो थर्ड नंबरचा कार्बन आहे आपला तो सोडून द्यावा लागेल स्ट्रेट चेन मधला आणि जावं लागेल डाऊनवर्ड साईडने. आणि डाऊनवर्ड साईडने एकदा गेल्यानंतर या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला कनेक्शन दिसत नाहीये. सो एकदा डाऊनवर्ड आल्यानंतर हा जो स्ट्रेट चेन मध्ये असला तरी हा कार्बन ॲटम वर्क करेल ऍज अ सबस्टिट्यूट ऑर ऍज अ ब्रांच. तर बघू शकता हा जो CH3 असेल हा ब्रांच असेल. आता जर डाऊनवर्ड साईडने नंबर देत आलो 1 2 3 and 4 नंबर येईल CH3 ला. तर लेफ्ट साईडने आलो 1 2 सेकंड नंबर येईल CH3 ला. तर CH3 ला नंबर आलेला आहे सेकंड. सो 2 मिथाइल हा म्हणजे 2 मिथाइल. त्यानंतर कार्बन ॲटम मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 5 कार्बन्स आहे तर 2 मिथाइल पेंटेन. याचं नेमिंग होऊन जाईल 2 मिथाइल पेंटेन. सो बघू शकता नेमिंग असेल 2 मिथाइल पेंटेन. फर्स्ट सेकंड नंबर आलेला आहे ब्रांचला आणि डाऊनवर्ड साईडने आलो असतं तर 1 2 3 and 4 नंबर आलेला असतात आणि इकडून आल्यानंतर आलेला आहे सेकंड. सो 2 मिथाइल पेंटेन. बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता. आता
आपल्याला जायचं इथून अपवर्ड साइडनी. तर बघू शकता इथे बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन आहे. सो याला नंबर देऊ आपण 1, याला देऊ 2, याला देऊ 3, याला देऊ 4 आणि याला देऊ 5. तर बघू शकता सगळ्यांच्या मधात बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन आहे आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला डाऊनवर्ड किंवा अपवर्ड साइडला जावं लागलं नाही. हा जो CH3 आहे हा जरी आपल्याला डाऊनवर्ड साइडला दिसत असेल तरी बघू शकता या दोघांमध्ये बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन आहे आणि याला आपण सरळ न लिहिता डाऊनवर्ड साइडने लिहिला आहे. तर हा कुठल्याही प्रकारची ब्रांच नसेल, हा पार्ट असेल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनचा और स्ट्रेट चेनचा. फक्त आपण याला सरळ न लिहिता डाऊनवर्ड साइडने लिहिलेला आहे आणि इथेच आपलं कन्फ्युजन होतं की हा ब्रांच असेल की स्ट्रेट चेन मध्ये असेल. तर हा ऑलवेज असेल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये, बिकॉज आपल्याला बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन मिळालेलं आहे. बघू शकता या दोघांमध्ये बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन आहे. जर या दोघांमध्ये बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन नसतं तरच हा ब्रांच चेन मध्ये असता. तर बघू शकता या दोघांमध्ये बॉन्ड टू बॉन्ड कनेक्शन आहे आणि जेव्हाही तुम्हाला टर्मिनल्स वरती बघू शकता कार्बन जो असेल हा टर्मिनल असेल आणि या टर्मिनल कार्बनला कार्बन अटॅच दिसला तर तो कधी ब्रांचचा पार्ट नसेल, तो ऑलवेज पार्ट असेल लॉंगेस्ट चेनचा और स्ट्रेट चेनचा. तर बघू शकता 5 कार्बन्स आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची ब्रांच प्रेझेंट नाही आहे. तर सिंपली 5 कार्बन्स आहे तर म्हणजे पेंट आणि सगळे सिंगल बॉन्ड आहे तर आलं ANE. सो IUPAC नेमिंग असेल पेंटिंग. सो फर्स्ट आपण बघितले IUPAC नेम फॉर अल्केन्स, त्यानंतर आपण बघितलं IUPAC नेम फॉर अल्काइन्स आणि त्यानंतर आपण बघितलं अल्केन्स हॅव्हिंग ब्रांच चेन. मीन्स अल्केन मध्ये जर ब्रांच चेन प्रेझेंट असेल तर त्याचे IUPAC नेम्स आपण कसं लिहू शकतो. आणि त्यानंतर आपण बघणार आहे अल्किन्स आणि अल्किन्स मध्ये जर प्रेझेंट असेल ब्रांच चेन तर त्याचे IUPAC नेम्स आपल्याला रायटिंग कशी करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर एक्झाम्पल बघू शकता यामध्ये एक्झाम्पल मध्ये प्रेझेंट आहे डबल बॉन्ड, सो असेल अल्किन आणि अल्किन मध्ये प्रेझेंट असेल आपल्याला ब्रांच चेन दिसत आहे. सो याचा IUPAC नेम आपण कशा प्रकारे लिहू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर जेव्हाही आपल्याला अल्किन्स मध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची असेल, सर्वात सुरुवातीला आपल्याला सिलेक्ट करायची आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आणि लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्यामध्ये ऑलवेज डबल बॉन्ड प्रेझेंट असला पाहिजे. मीन्स आपण जर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली आणि त्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट नसेल तर आपला आन्सर चुकलेला आहे. आपल्याला डबल बॉन्ड ऑलवेज प्रेझेंट असला पाहिजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये. तर बघू शकता आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करताना एकदा आपण जाऊ शकतो स्ट्रेट 1 2 3 4 5 and 6. स्ट्रेट चेन मध्ये कार्बन असतील 6. जर आपण डाऊनवर्ड साइडने आलो इथून 5 नंतर इथे प्रेझेंट असेल 6. सो स्ट्रेट चेन मध्ये सुद्धा 6 कार्बन प्रेझेंट आहे आणि ब्रांच चेन मध्ये सुद्धा गेलो आपण जर डाऊनवर्ड साइडने गेलो तरी सुद्धा 6 कार्बन प्रेझेंट आहे. अशा वेळेस आपण सिलेक्ट करतो स्ट्रेट चेन, बिकॉज लॉंगेस्ट चेन स्ट्रेट चेन होऊन जाईल आपली आणि या चेन मध्ये डबल बॉन्ड सुद्धा प्रेझेंट असेल. तर बघू शकता आता ही जी CH3 असेल हा CH3 होऊन जाईल आता ब्रांच चेन. आता जर आपण अल्केन्स मध्ये बघितलं तर अल्केन्स मध्ये आपण बघतो की हा जो ब्रांच असेल याला लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे. पण इन केस ऑफ अल्केन्सच्या केसमध्ये आपल्याला बघायचं आहे की डबल बॉन्डला लोएस्ट पोझिशन आली पाहिजे आणि डबल बॉन्डची पोझिशन फिक्स झाल्यानंतर आपल्याला अशा साइडनी जावं लागेल ज्या साइडनी CH3 जवळ पडेल. सुरुवातीला जे प्रायोरिटी आहे प्रायोरिटी डबल बॉन्डची ग्रेटर असेल ऍज कम्पेअर्ड टू ब्रांच अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपला जो ब्रांच असेल त्यापेक्षा डबल बॉन्डची जी प्रायोरिटी आहे ती ग्रेटर असेल. तर बघू शकता जर लेफ्ट साइडनी बघितलं तर डबल बॉन्ड, आता डबल बॉन्ड या 2 कार्बन्स मध्ये प्रेझेंट आहे. या 2 कार्बन्स मध्ये जर डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तर लेफ्ट साइडने याला नंबर आलेला आहे 3. तर राईट कडून जर आलो तर बघू शकता 1 2 and 3. राईट कडून सुद्धा नंबर येते 3. सो राईट कडून सुद्धा 3 नंबर आहे. राईट कडून सुद्धा डबल बॉन्डला या कार्बनला बघू आपण राईट कडून, तर लेफ्ट कडून आपण बघू हा कार्बन. तर राईट कडून याला 3 नंबर आलेला आहे, लेफ्ट कडून सुद्धा 3 नंबर आलेला आहे. मीन्स दोन्हीकडून पोझिशन झालेली आहे टाय. आणि अशा केसमध्ये जर डबल बॉन्डची पोझिशन टाय झाली असेल त्या केसमध्ये आपण बघू की CH3 ला नंबर कोणता लोएस्ट येईल. जर डबल बॉन्डची पोझिशन टाय नसते झाली तर आपण बघितलं असतं की डबल बॉन्डला कमी पोझिशन कुठे आहे. बट आता डबल बॉन्ड टाय झालेला आहे तर आपल्याला बघावं लागेल CH3 ला आता लोएस्ट पॉसिबल नंबर कशा प्रकारे मिळवू शकतो. तर बघू शकता जर आपण राईट साइडने आलो तर डबल बॉन्डला तर 3rd नंबर मिळतेच, त्यासोबत ब्रांचला सुद्धा 2nd नंबर मिळालेला आहे. तर ब्रांचला मिळालेला आहे 2nd नंबर आणि डबल बॉन्डला मिळालेला आहे 3rd नंबर. तर बघू शकता ब्रांच असेल 2, 2nd नंबरला ब्रांच आहे तर 2 नंतर बघू शकता मिथाईल, ब्रांच असेल मिथाईल, सो 2 मिथाईल. त्यानंतर 6 कार्बनची चेन जी आहे ती 4 5 and 6 कार्बनची आहे. तर हेक्स असेल 2 मिथाईल हेक्स. त्यानंतर बघू शकता डबल बॉन्ड प्रेझेंट आहे 3rd नंबरला, सो 3 ENE. सो डबल बॉन्ड प्रेझेंट होता 3rd नंबरला तर हेक्स 3 ENE. त्यानंतर बघू शकता आपण बघितलं ब्रांचेस वाला अल्किन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊ आपण. 2nd एक्झाम्पल बघितलं आपण तर CH3 बघू शकता CH3 CH, इकडे ब्रांच घेऊन घेऊ आपण CH3
त्यानंतर इथे घेतला आपण सिंगल बॉन्ड CH, त्यानंतर डबल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड घेतला आपण CH2. तर बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जर बघितलं आपण तर डबल बॉन्ड प्रेझेंट असणारी चेन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तर बघू शकता फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. लेफ्ट कडून जर राईट कडे आलो तर 4 कार्बन्स प्रेझेंट आहे. राईट कडून जर लेफ्ट कडे आलो तर 4 कार्बन्स प्रेझेंट आहे. आणि राईट कडून जर डाऊनवर्ड साइडने गेलो तरी सुद्धा 4 कार्बन प्रेझेंट आहे. तर अशा वेळेस आपण सिलेक्ट करू स्ट्रेट चेन ऍज द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. आता बघू शकता यामध्ये डबल बॉन्डची जी पोझिशन आहे या 2 कार्बन्स मध्ये प्रेझेंट आहे. या 2 कार्बन्स मध्ये डबल बॉन्डची पोझिशन प्रेझेंट आहे. जर याला आपण राईट कडून नंबर दिले तर नंबर येते 1 आणि 1 पेक्षा लोअर नंबर याला येऊ शकत नाही. तर आपण नंबरिंग देऊ राईट कडून. आता आपण बघणार नाही की CH3 ला लेफ्ट कडून कमी नंबर येत आहे. CH3 ला लेफ्ट कडून नंबर येईल सेकंड, तर राईट कडून नंबर आला 3. बघा लेफ्ट कडून याला सेकंड नंबर येईल 1 and 2, ब्रांचला नंबर आलेला आहे 2. आणि राईट कडून जर बघितलं तर 1, 2 and 3 नंबर येत आहे. बट आपल्याला पोझिशन बघायची आहे डबल बॉन्डची. डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे ना की ब्रांचला. फर्स्ट आपण डबल बॉन्डला प्रायोरिटी देऊ. डबल बॉन्ड हॅज मोर प्रायोरिटी दॅन अल्किल ग्रुप. बघू शकता डबल बॉन्ड हॅज मोर प्रायोरिटी. डबल बॉन्ड हॅज मोर प्रायोरिटी दॅन ब्रांच अल्किल ग्रुप. ब्रांच अल्किल ग्रुप पेक्षा मोर प्रायोरिटी असेल डबल बॉन्डला. सो डबल बॉन्ड हॅज मोर प्रायोरिटी दॅन ब्रांच अल्किल ग्रुप. आणि डबल बॉन्डला 1 ही लोएस्ट पॉसिबल पोझिशन असेल त्याची. 1 पेक्षा लोएस्ट पोझिशन नसू शकते. तर आपण जो राईट कडून जर बघितलं तर थर्ड नंबर येत आहे CH3 ला आणि लेफ्ट कडून जर आलो असतो तर सेकंड नंबर येत आहे. बट डबल बॉन्डला ग्रेटर नंबर येईल. सो आपण जाऊ ऑलवेज राईट कडून, बिकॉज राईट कडून लोएस्ट पॉसिबल नंबर येत आहे डबल बॉन्डला. सो नंबरिंग बघू शकता 3 नंबरला प्रेझेंट आहे ब्रांच, सो 3 होऊन जाईल. 3 नंतर CH3 ची ब्रांच आहे तरी होऊन जाईल मिथाईल, सो 3 मिथाईल आला. त्यानंतर बघू शकता 4 कार्बन्स प्रेझेंट आहे. 4 कार्बन असेल तर ब्यूट, 4 कार्बन होते तर ब्यूट. 1 नंबरला प्रेझेंट आहे डबल बॉन्ड 1 आणि त्यानंतर आलेला आहे ENE. सो 3 मिथाईल ब्यूट 1 ENE हे असेल याचं IUPAC नेमिंग. आपण बघितलं की डबल बॉन्ड हॅज मोर प्रायोरिटी दॅन अल्किल ग्रुप. मीन्स डबल बॉन्डला मोर प्रायोरिटी असेल अल्किल ग्रुप पेक्षा. आणि त्यानंतर बघू शकता if there is tie between double bond position, means double bond position ला जर टाय झाला, if there is tie between double bond position लेफ्ट आणि राईट कडून जर त्यामध्ये टाय झालेला आहे डबल बॉन्ड पोझिशन मध्ये, तर बघू शकता then priority is given to alkyl group. Then priority is given to alkyl group. So हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. Then priority is given to alkyl group. So first priority आहे डबल बॉन्डची. पाहता फर्स्ट प्रायोरिटी आहे डबल बॉन्डची. डबल बॉन्ड हॅज मोर प्रायोरिटी दॅन ब्रांच अल्किल ग्रुप. त्यानंतर जर डबल बॉन्ड मध्ये जर टाय असेल, लेफ्ट दोन्ही साइड कडून जर टाय होत असेल, त्यानंतर आपण प्रायोरिटी देऊ अल्किल ग्रुपला. त्यानंतर आणखी जर रूल बघायचा झाला तर ऑलवेज longest continuous chain contains must contain double bond. डबल बॉन्ड ऑलवेज प्रेझेंट असायला पाहिजे. सो हे रूल्स आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ऑलवेज लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मस्ट कंटेन डबल बॉन्ड. डबल बॉन्ड ऑलवेज असला पाहिजे. डबल बॉन्डला मोर प्रायोरिटी असेल दॅन अल्किल ग्रुप. ब्रांच अल्किल ग्रुप पेक्षा मोर प्रायोरिटी असेल. जर डबल बॉन्डच्या पोझिशन मध्ये टाय होत आहे त्यानंतरच प्रायोरिटी असेल अल्किल ग्रुपला. त्यानंतर आपण बघू शकतो की अल्किल ग्रुप कुठून जवळ पडत आहे. जर आपल्याला डबल बॉन्डला प्रायोरिटी दिल्यानंतर दोन्ही डबल बॉन्डची पोझिशन सेम येत आहे. जर डबल बॉन्डला प्रायोरिटी दिल्यानंतर डबल बॉन्डच्या पोझिशन मध्ये टाय आहे त्यानंतर आपण प्रायोरिटी देऊ शकतो अल्किल ग्रुपला. सो हे रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक्झाम्पल बघू फॉर द अल्केन्स अँड अल्काइन्स.